परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा शहादात निषेध मोर्चा। शहादा येथे विविध प्रागतिक विचारधारांच्या सामाजिक संघटनांच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले स्मारकापासून प्रारंभ झाला असता सदर मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून नगरपालिकेला वळसा घालत संविधान स्तंभाला अभिवादन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। परभणी येथील आक्रोश मोर्चात सामील असलेल्या जातीवादी नराधमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील लावलेल्या शिलालेखातील संविधानाच्या प्रास्ताविकाची तोडफोड केल्याने परभणीतील वातावरणात विष पेरले गेले। संविधानाच्या किमयेने माणूस म्हणून मान्यता मिळालेल्या समाजातील काही उच्चशिक्षित युवकांनी त्याचा निषेध म्हणून आंदोलन केले असता आंदोलनात जातीवादी शक्तींनी धुडगूस घातला। त्याचे खापर पोलिसांनी अनेक श्रमिक कष्टकरी आंबेडकरी जनतेवर फोडले। त्यातून महिला व युवकांना बेदम मारहाण करण्यात आली। पोलीस कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी ह्या एलएलबीच्या अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या निरपराध युवकाला पोलिसांनी पोलीस कस्टडीतच मारून टाकले। बेजबाबदार राहिलेल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना बडतर्फ करावे आणि परभणीच्या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी। या घटनेचा निषेध म्हणून शहाद्यात मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारोच्या संख्येने संविधानाला मानणारे तसेच लोकशाहीला मानणारे महिला आणि पुरुष उपस्थित होते। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो पोलीस कस्टडीत मृत्यू म्हणजे अर्थात तो खून झाला। या खुनाच्या निषेधार्थ शहादा तालुक्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदायाने त्या पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। महाराष्ट्र सरकारने ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणतात की जो संविधानाच्या सरनाम्याची नासधूस करणारा होता तो माथे फिरू व सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता। ही जी त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो। जर त्या पोलिसांवर कडक कारवाई झाली नाही, त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता ही शांत राहणार नाही आणि सरकारला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही। तसंच केंद्रामध्ये ज्या गृहमंत्र्यांनी आंबेडकर 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 नाव तुम्ही इतके वेळेस घेतात, जर तुम्ही हेच भगवानचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती असं जे म्हणतात। आम्ही त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवामुळे आम्हाला या पृथ्वीवरच स्वर्ग पाहायला मिळालेला आहे। आम्ही तुमच्या स्वर्ग आणि नरक या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत नाही आणि तुम्हाला स्वर्ग लक लाभो, पण तुम्ही बाबासाहेबांचा जर संसदेमध्ये अपमान करत असाल तर आम्ही तुम्हालाही माफ करणार नाही। यावेळेस सगळ्या तरुणांनी अमित शहा यांच्या प्रतिमेचं दहन केलं आणि त्यांच्या प्रतिमेला चपला सुद्धा मारल्या, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध व्यक्त करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आणला आणि प्रांत साहेबांनी आमचं निवेदन घेऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महामहिम राष्ट्रपती यांच्या पर्यंत पोहोचण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।